पूर्वी ढाल करायला शिवाजी महाराजांच्या काळी वापरत होते. मित्रांनो, ह्या पावसात अशा पद्धतीचा चहा पिण्याची एक मजा वेगळीच आहे. मित्रांनो, या ठिकाणी अंदमानला कधीही पाऊस येऊ शकतो आणि कधीही जाऊ शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता आलोय नॅव्हल मरीन म्युझियम मध्ये. या सेक्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला या जारवा लोकांचं सगळं जे जीवनशैली, राहणीमान वगैरे सगळं बघायला मिळेल. या ठिकाणी अंदमानला कधीही पाऊस येऊ शकतो आणि कधीही जाऊ शकतो. त्यामुळं आता आपण पाऊस थांबायची वाट बघायला लागली. आजच्या आपल्या या दिवसात आपण घेतले आणि म्युझियम दाखवायचे. पाऊस जरी नाही थांबला तरी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, चला तर पाहत राहा PM प्रोडक्शन प्रशांतमुळे. मित्रांनो, पावसानं थोडी उघडीप दिली. आता आपण चाललोय अँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम, जिथं अंदमानची जी स्थानिक जारवा जमातीची जी आदिवासी वसाहत आहे, तर त्या वसाहतीचं सगळं ह्या ठिकाणी वर्णन केले किंवा जारवा लोकांचे सगळ्या जीवनावर ह्या ठिकाणी सगळं साहित्य प्रदर्शन वस्तू मांडण्यात आले. चला तर मित्रांनो, वाटेत आपल्याला येताना एक या ठिकाणी चहाचं दुकान दिसलंय. तर अंदमानमधील चहा बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. साऊथ इंडियन पद्धतीने या ठिकाणी चहा बनवला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येथील चहाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वर्षभर पडणाऱ्या पावसाचं पाणी साठवून ते उकळून गरम करून त्यामार्फत चहा बनवला जातो. नेमका कसा बनवतात ते नक्की बघू आपण आता. ह्या पावसात अशा पद्धतीचा चहा पिण्याची एक मजा वेगळीच आहे. मित्रांनो, चला तर आपण ट्राय करू. जबरदस्त टेस्ट आहे मित्रांनो. आणि ही चहा करण्याची पद्धत म्हणजे अतिशय योग्य अशी मला वाटतं. चला तर आपण हे नेमकं चहाचं दुकान कुठं आहे हे देखील तुम्हाला सांगतो जाता जाता. जे झोनल अँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम जे आहे, तर त्या म्युझियमजवळ बाहेर असणाऱ्या दुकानातच हा चहा मिळतो थोड्या अंतरावर. हे कोणता चौक आहे? ये बंगाली क्लब, पहाड़ी क्लब, बंगाली क्लब कमटियाल बंगाली क्लब जे इथं आहे, त्या बंगाली क्लबच्या चौकामध्ये हा चहा आपल्याला मिळतो. मित्रांनो, तुम्ही देखील अंदमानला आल्यानंतर पोर्ट ब्लेअरमधील हा प्रसिद्ध चहा नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, म्युझियममध्ये एंट्री केल्यानंतर जे आपल्याला जारवा जमातीची जी काही आदिवासी लोक राहतात, त्यांची इथं झाडाच्या बुंद्यापासून बुंदा कोरून तयार केलेली एक बोट इथं आपल्याला दिसत्या. तिथून आपल्याला आत गेल्यानंतर तिकीट काउंटर लागते. तर चला आपण नेमकं तिकीट किती आहे वगैरे सगळं जाणून घेऊ. या ठिकाणी मित्रांनो, प्रवेश करण्यासाठी 50 रुपये तिकीट आहे. आत प्रवेश करतानाच ही जारवा लोकांची झोपडी आपल्याला दिसते. आत प्रवेश केल्या केल्या आपल्याला हा अंदमानचा बेटाचा नजारा दिसतो. त्यानंतर या ठिकाणी बरीच अशी जारवा लोकांची दुर्मिळ छायाचित्रे अडकवण्यात आलेली आहेत. यामध्ये संपूर्ण त्यांचे जनजीवन दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर वरच्या मजल्यावर गेल्यानंतर मित्रांनो, जारवा समाजाची ही आधुनिक किंवा पारंपरिक शस्त्रे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. त्यामध्ये विविध आकाराचे भाले, काठ्या, कुऱ्हाड्या अशा पद्धतीची शस्त्रे आपल्याला बघायला मिळतात. या म्युझियमचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बरीच अशी दुर्मिळ छायाचित्रे घेऊन लावण्यात आलेली आहेत. त्यानंतर आत गेल्यानंतर आपणास जारवा समाजाची जी मासेमारी करण्यासाठी अवजारे असतात किंवा पारंपरिक नृत्य, पारंपरिक वाद्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हे संपूर्णतः जंगलातील मिळणाऱ्या वस्तूंपासून तयार करण्यात आले आहे. हे विशेष. या ठिकाणी जारवा समाजाची ही नारळाच्या बुंद्यापासून तयार करण्यात आलेली बोट आहे. घोड्यांचे विविध प्रकार
त्याचबरोबर जारवा समाजाची शस्त्रे आणि त्यांचं शिकारीवर जीवन असल्याने शिकार करण्यासाठी लागणारी विविध उपकरणे ते देखील हाताने तयार केलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी त्यांची पारंपरिक ढाल ही देखील बघायला मिळते. पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला जारवा समाजाची विविध भांडी किंवा त्यांची दैनंदिन स्वयंपाकातील गोष्टी बघायला मिळतात. त्यांच्या झोपडीची रचना देखील या ठिकाणी बघायला मिळते. समुद्रकिनारी राहत असल्याने ते जमिनीपासून काही फूट उंचीवर असणारं हे जारवा समाजाचं अशा पद्धतीचं घर असतं. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नारळाच्या विविध कलाकृती आपल्याला बघायला मिळतात. जारवा समाजाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं पूर्णतः मच्छीमारीवर जीवन असल्याने त्यांच्या या ठिकाणी बोटींची प्रतिकृती, त्याचबरोबर त्यांचे शोभेच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला विशेषतः बघायला मिळतात. या ठिकाणी जारवा समाजाची ही शस्त्रे ही देखील बघायला मिळतात. आता आपण चाललोय नावल मरीन म्युझियम आहे, त्याचं नाव समुद्रिक आहे. तर त्या ठिकाणी चाललोय. आपल्याकडे बाईक आहे पण प्रचंड इकडं पाऊस सारखा येता येता करायला लागलाय म्हणून आता आपण रिक्षाने चाललोय. साधारण इथनं 2 किलोमीटर आहे ते. मित्रांनो या ठिकाणी आपण आता आलोय नॅव्हल मरीन म्युझियम मध्ये. या ठिकाणी तिकीट काढल्यानंतर आपल्याला आत प्रवेश मिळतो. चला तर बघूया नेमकं कसं आहे. तर या ठिकाणी नेव्हीची सगळी शस्त्रास्त्र आहेत, बघू शकतो आपण. आता आल्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळी क्षेपणास्त्र बघायला मिळतात. या ठिकाणी ब्ल्यू व्हेल माशाचा सांगाड देखील बघायला मिळतो. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सगळे मिसाईल्स वगैरे आपल्याला हे बाकी सगळं बघायला मिळते. बघितलं मित्रांनो तर हे तत्कालीन पूर्वीच्या काळातलं लाईट हाऊस आहे, बांबूपासून बनवलेलं. त्यानंतर तुम्ही जर इकडे बघितला तर जारवा जमातीचं या ठिकाणी आपल्याला मूर्त्या वगैरे बघायला मिळतात. तर ते स्टॅच्यू केले आहेत तिथं. आत प्रवेश करताना मित्रांनो आपल्याला भिंतीवर हे नामशेष झालेल्या व्हरायटींचे फोटो दिसतात. जारवा जमात आहे तर त्या जारवा जमातीचं या ठिकाणी आपल्याला सगळं म्हणजे त्यांची युद्धकला वगैरे याचा नमुना बघायला मिळतो. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लाकडाच्या विविध व्हरायटी बघायला मिळतात. कलर आणि टेक्स्चरवरून ती व्हरायटी ओळखली जाते. तुम्ही जर आला मित्रांनो तर तुम्हाला या ठिकाणी फिश टँक वगैरे असे सगळे बघायला मिळतील. माशांच्या विविध प्रजाती या ठिकाणी बघायला मिळतील समुद्रात.
एका ठिकाणी फक्त कोरलचं वेगळं सेपरेट सेक्शन आहे, तर ते कोरलचे सेक्शन देखील आपण आता बघणार आहोत. चला तर अजून आपण नेमके कोरल्स कसे आहेत त्या अंदमान निकोबार बेटावरले ते देखील आता बघू. या ठिकाणी आपल्याला ही सगळ्यांचे प्रकार बघायला मिळते. तर अतिशय म्हणजे कलात्मक कृती या ठिकाणी हे सगळं संवर्धित करून ठेवण्यात आले. इंडियन नेव्हीचं हे म्युझियम आहे, बघू शकता आपण पूर्ण म्युझियम. या ठिकाणी मित्रांनो हे कासवांची जे कवच आहेत, मागची पाठीवरची जी कासवाची पूर्वी ढाल करायला शिवाजी महाराजांच्या काळी वापरत होते, तर तशा पद्धतीचे या ठिकाणी आपल्याला कासवाचे कवच बघायला मिळतात. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर शिंपल्यांचे देखील अनेक या ठिकाणी व्हरायटी आहेत. आता आपण बघतोय ते या ठिकाणी जे अंदमान व निकोबारच्या आसपासच्या समुद्रात खोल समुद्रात जे शिंपले, शंख वगैरे जे काय आढळते किंवा काही कोरल्स हे या ठिकाणी आणून संवर्धन करण्यात आले. आणि इंडियन नेव्हीच्या माध्यमातून हा चांगला आणि स्तुत्य उपक्रम राबवला. या सेक्शन मध्ये आल्यानंतर तुम्हाला या जारवा लोकांचं सगळं म्हणजे टोटल त्यांची जीवनशैली, राहणीमान वगैरे सगळं बघायला मिळेल. ते देखील आता आपण बघू. तर मित्रांनो आता आपण आलोय या नॅव्हल मरीन म्युझियम मधलं जे सागरिका नावाचं या ठिकाणी म्युझियम आहे. तर त्या म्युझियम मध्ये आलोय. या ठिकाणी समुद्रिका नाव आहे याचं. तर या समुद्रिकामध्ये शेवटचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणी आपल्याला अनेक शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या कलाकृती तसेच बऱ्याच विविध वस्तू हस्तकला या ठिकाणी बघायला मिळतील. विकत सुद्धा घेऊ शकता. आता मी सुद्धा थोडी खरेदी केल्या. तुम्ही देखील इथं आल्यानंतर या ठिकाणी काही वस्तू घेऊन अंदमानची आठवण ठेवून नक्की जावा.